नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या या अतिशय आधुनिक डिजिटल क्लासरूममध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणितातला एक असा विषय शिकणार आहोत जो तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. अंकगणिती श्रेणी, ज्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. या स्पष्टीकरण सत्रामध्ये आपण एकही टप्पा वगळणार नाही. अगदी सोप्या टप्प्याटप्प्याच्या पद्धतीने आपण हे सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने हे 5 टप्पे पाहणार आहोत. क्रमिका आणि त्यांचे आकृतिबंध, अंकगणितीय श्रेणीची नेमकी व्याख्या काय असते, सामायिक फरक म्हणजे काय, एखादी श्रेणी कशी ओळखायची आणि शेवटी टप्प्याटप्प्याने स्वतःची क्रमिका कशी तयार करायची. तर आपला पहिला भाग आहे क्रमिका आणि आकृतिबंध. बघा, गणित म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आजूबाजूला लपलेले पॅटर्न्स म्हणजेच आकृतिबंध शोधण्याची एक सुंदर भाषा आहे. जेव्हा आपण काही संख्या एका विशिष्ट क्रमाने मांडतो तेव्हा तिथे नक्कीच एक नियम असतो. या क्रमिकेतील संख्यांना आपण गणितात पदे किंवा टर्म्स असं म्हणतो. म्हणूनच आपण टी या इंग्रजी अक्षराचा वापर करतो. टीच्या खाली लिहिलेला छोटा अंक त्या पदाचा क्रमांक दाखवतो. म्हणजे T1 हे झालं पहिलं पद, T2 हे दुसरं पद, T3 तिसरं पद आणि असंच पुढे TN पर्यंत, जे असतं आपलं nवे पद. एकदम सोपं, बरोबर? आता इथे समोर दिसणाऱ्या आकृतिबंधाकडे नीट लक्ष द्या. पहिल्या क्रमिकेत बघा, 1 नंतर 4, मग 7 आणि मग 10. इथे आपण प्रत्येक वेळी आधीच्या संख्येत बरोबर 3 मिळवत आहोत. आता दुसऱ्या उदाहरणाकडे बघा. इथे आपण प्रत्येक संख्येत 6 मिळवत पुढे जातोय. आणि तिसऱ्या उदाहरणात आपण चक्क 0 मिळवत आहोत. हा जो सातत्यपूर्ण कृतीचा किंवा ठराविक बेरजेचा आकृतिबंध आहे ना, तोच ह्या गणिताचा खरा पाया आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, अंकगणिती श्रेणीची व्याख्या. मगाशी आपण जे पॅटर्न्स पाहिले त्यांना आता आपण एक अधिकृत नाव देऊया. ही व्याख्या खूप लक्ष देऊ नये का? अंकगणिती श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन ही एक अशी क्रमिका असते जिच्यात आधीच्या पदात एक ठराविक संख्या मिळवली की आपल्याला पुढचं पद मिळतं. इथे ठराविक संख्या मिळवणे हा नियम खूप महत्वाचा आहे बरं का. जर हा नियम बदलला तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी राहत नाही. यानंतरचा आपला तिसरा भाग आहे सामायिक फरक. आता आपण जी ठराविक संख्या मिळवण्याबद्दल बोललो तिला गणिताच्या भाषेत सामायिक फरक किंवा कॉमन डिफरन्स असं म्हणतात. तो D या छोट्या अक्षराने दर्शवला जातो. याचं सूत्र बघा, Tn अधिक 1 वजा Tn बरोबर D. आता हे सूत्र बघून अजिबात घाबरायचं नाही. याचा अर्थ अगदी सोपा आहे. कोणत्याही पदातून त्याच्या आधीचं पद वजा केलं की जे उत्तर येतं तोच आपला सामायिक फरक. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फरक संपूर्ण क्रमिकेत अगदी समान म्हणजेच स्थिर असायलाच हवा. चला आता आपला चौथा भाग पाहूया, अंकगणिती श्रेणी ओळखणे. आता आपण एक छोटीशी चाचणी करूया. एखादी क्रमिका खरंच अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याकडे हे 3 अत्यंत सोपे टप्पे आहेत. पहिला म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा, दुसरं तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करा आणि तिसरं म्हणजे या दोन्ही वजाबाक्यांचं उत्तर समान आहे का ते तपासा. जर उत्तर समान असेल तर आपला D स्थिर आहे असं समजायचं आणि ती क्रमिका नक्कीच अंकगणिती श्रेणी आहे. चला आता हे नियम आपण प्रत्यक्ष उदाहरणांवर वापरून पाहू. इथे तुमच्या समोर 2 अगदी वेगळ्या प्रकारच्या क्रमिका आहेत. क्रमिका A मध्ये साधे सोपे अंक आहेत आणि क्रमिका B मध्ये थोडे अपूर्णांक आणि ऋण संख्या आहेत. आता आपण आपली ती 3 टप्प्यांची चाचणी या दोन्ही क्रमिकावर करून पाहूया. सगळ्यात आधी पहिल्या क्रमिकेकडे बघा. इथे T2 वजा T1 केलं तर 1 वजा 1 बरोबर 0 येतं. पण जेव्हा आपण T3 वजा T2 करतो तेव्हा 2 वजा 1 बरोबर 1 येतं. आता बघा, 0 आणि 1 हे अजिबात समान नाहीत. म्हणजेच इथे फरक बदलला, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. आता दुसरी क्रमिका पाहूया. 1/2 मधून 3/2 वजा केले तर गणितानुसार उत्तर वजा 1 येतं. त्यानंतर पुढच्या पदासाठी वजा 1/2 मधून 1/2 वजा केले तरीही उत्तर वजा 1च येतं. म्हणजेच इथे प्रत्येक वेळी फरक वजा 1 हाच राहतोय. आपला D स्थिर आहे, त्यामुळे ही नक्कीच एक अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण 5व्या आणि अतिशय रंजक भागाकडे आलो आहोत, टप्प्याटप्प्याने क्रमिका तयार करणे. आत्तापर्यंत आपण दुसऱ्यांनी दिलेल्या क्रमिका तपासल्या, पण जर तुम्हाला स्वतःची अशी अंकगणिती श्रेणी तयार करायची असेल तर
यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे सुरुवात कुठून करायची. या पहिल्या पदाला आपण ए हे अक्षर देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली पुढची प्रत्येक पायरी किती अंतराची असेल. त्याला आपण आपला सामायिक फरक म्हणजेच डी म्हणतो. चला एक प्रत्यक्ष उदाहरणच सोडूया. समजा आपलं पहिलं पद म्हणजेच ए बरोबर -3 आहे आणि सामायिक फरक डी बरोबर 4 आहे. आपलं पहिलं पद T1 म्हणजेच ए जे आहे -3. आता दुसरं पद T2 मिळवण्यासाठी आपण T1 मध्ये डी मिळवणार म्हणजेच -3 अधिक 4. याचं उत्तर येतं 1. आता तिसऱ्या पदासाठी T3 साठी आपण T2 मध्ये पुन्हा डी मिळवू म्हणजेच 1 अधिक 4 जे होतं 5. आणि T4 साठी 5 अधिक 4 बरोबर 9. तर अशा प्रकारे आपली नवी कोरी श्रेणी तयार झाली. -3, 1, 5, 9. बघितलंत? हे अगदी सोपं आहे. आता आपण थोडं वेगळं उदाहरण पाहूया, जिथे आपला सामायिक फरक ऋण म्हणजेच नेगेटिव्ह आहे. समजा इथे ए बरोबर 8 आणि डी बरोबर -5 आहे. याचा अर्थ आपलं पहिलं पद T1 आहे 8. आता T2 साठी 8 अधिक कंसात -5. आता लक्ष द्या, जेव्हा आपण एखादी ऋण संख्या मिळवतो तेव्हा खरं तर ती वजाबाकीच होते. म्हणून 8 - 5 बरोबर 3. पुढे T3 साठी 3 अधिक -5 म्हणजेच 3 - 5 बरोबर -2. आणि T4 साठी -2 अधिक -5 म्हणजेच -2 - 5 बरोबर -7. इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की ऋण सामायिक फरकामुळे आपली श्रेणी हळूहळू कशी कमी होत जाते. 8, 3, -2, -7. आता हा जरासा कठीण वाटणारा प्रश्न पाहू. इथे ए बरोबर -1 आणि डी बरोबर -1/2 म्हणजेच -अर्धा आहे. घाबरू नका, आपले गणिताचे नियम अजिबात बदलत नाहीत. पहिले पद T1 आहे -1. दुसरे पद मिळवण्यासाठी आपण -1 मध्ये -1/2 मिळवू. अपूर्णांकांची बेरीज केल्यावर नियम वापरून हे सोडवलं की उत्तर -3/2 येतं. तिसऱ्या पदासाठी याच -3/2 मध्ये पुन्हा -1/2 मिळवलं की उत्तर -4/2 म्हणजेच भाग देऊन -2 येतं. याचाच अर्थ संख्या पूर्णांक असो वा अपूर्णांक, आपला बेरीज आणि वजाबाकीचा मूलभूत नियम इथेही अगदी अचूकपणे काम करतो. तर मित्रांनो, आज या डिजिटल क्लासरूममध्ये आपण काय काय शिकलो त्याची पटकन एक उजळणी करूया. आपण शिकलो की क्रमिकेची पदे TN ने दाखवतात. अंकगणिती श्रेणीत प्रत्येक पुढचे पद आधीच्या पदात एक स्थिर संख्या मिळून तयार होते. याच स्थिर संख्येला आपण सामायिक फरक म्हणजेच डी म्हणतो. आणि शेवटी आपण पाहिलं की जर आपल्याला पहिलं पद ए आणि सामायिक फरक डी माहीत असेल तर आपण कोणतीही अंकगणिती श्रेणी अगदी सहज तयार करू शकतो. आजच्या आपल्या या स्पष्टीकरण सत्रात आपण अंकगणिती श्रेणी खूप छान समजून घेतली. पण जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर एखादी ठराविक संख्या सतत मिळवून अंकगणिती श्रेणी तयार होते, तर एखाद्या ठराविक संख्येने सतत गुणून जी क्रमिका तयार होईल तिला गणितात काय म्हणत असतील? गणिताच्या या अद्भुत दुनियेतला तो पुढचा आकृतिबंध शोधायला तुम्ही उत्सुक आहात ना? मग तोपर्यंत रोज थोडा थोडा सराव नक्की करत राहा, कारण सरावानेच गणित सर्वात सोपं होतं.